नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रभादेवी प्रभाग क्रमांक 191 मध्ये उमेदवार म्हणून या महापालिकेच्या वेळेला समाधान सरवणकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तिथे होते. ते पराभूत झाले. त्यांची बहीणसुद्धा प्रिया सरवणकर ही सुद्धा पराभूत झाली. पण आता या सगळ्या पराभवाचं खापर जे आहे ते समाधान सरवणकरांनी भाजपवर फोडलेलं आहे. बरं, फक्त ते भाजपवर फोडून थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी सायबर सेलकडे या बाबतीमध्ये तक्रारसुद्धा केलेली आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. एक प्रकारे समाधान सरवणकर यांनी ही ठिणगी लावलेली आहे, पण आता या ठिणगीचा भडका महायुतीमध्ये उडणार का हेच आपल्याला या व्हिडिओमधनं जाणून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मुद्दा असा आहे की या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मुंबईच कशाला घेऊयात, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय बघायला मिळालं तर शहकाटशहाचा खेळ बघायला मिळाला. बरं, हा कुणामध्ये झाला आहे तर हा महायुतीतल्या मित्रपक्षांनीच एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेला शहकाटशहाचा हा खेळ आहे. अर्थात आता हे सगळं प्रकरण समोर आलं कुठून तर ते आलंय प्रभादेवीतनं. प्रभादेवीमध्ये समाधान सरवणकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि इकडनं हा सगळा प्रकार समोर आला. त्यांनी भाजपवर आरोप केले की भाजपचे विशिष्ट एक टोळी आहे, ही टोळी मतदानाच्या वेळी सक्रिय झाली. त्यांनी एकमेकांना व्हॉट्सॲप चॅट केले आणि समाधान सरवणकरला कशा पद्धतीने मतदान करू नका अशा पद्धतीचं या चॅटमधनं त्यांनी आवाहन केलं आहे, अशी थेट तक्रार ही समाधान सरवणकरांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रिया सरवणकर जी माझी बहीण आहे तिलासुद्धा पाडण्यामध्ये भाजपच्या या टोळीचा सक्रिय सहभाग आहे. यातून त्यांना माहीमचे जे आमदार आहेत ते त्यांना मदत करतायत, ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत, ते त्यांना मदत करतायत, अशा पद्धतीचा गंभीर आरोप समाधान सरवणकरांनी केला. आता याच्यात थोडक्यात मुळाशी जाऊयात. समाधान सरवणकरांनी हा आरोप का केला, अगदी तक्रार करेपर्यंत ते का सामोरे गेलेत, तर या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती सदा सरवणकरांची. सदा सरवणकर हे समाधान सरवणकरांचे वडील आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत आणि आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते उभे होते. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपनी त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव आणलेला होता. कारण मनसेचे राज ठाकरे जे आहेत, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे त्या माहीमच्या मतदारसंघामधनं उभे राहणार होते आणि यासाठी सदा सरवणकरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी हा भाजपचा प्रयत्न होता. पण सदा सरवणकरांनी त्यांना जुमानलं नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंनाही पटवून दिलं आणि त्यांनी अखेरपर्यंत आपली उमेदवारी मागे घेतली नाही. या दरम्यान काय झालं तर या दरम्यान भाजपनी सदा म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सदा सरवणकरांच्यासाठी काम केलं नाही आणि मग व्हायचा तो परिणाम झाला असं सदा सरवणकरांचं मत आहे. आणि तेव्हापासून सदा सरवणकरांच्या मनामध्ये भाजपच्या विषयी एक प्रकारचा राग आहे, ही याला सगळ्याला पार्श्वभूमी आहे. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये, मुंबईच्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खरं तर महायुती म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजप असे लढले, पण ते एकसंध न लढता प्रत्येकाने या लढाईमध्ये काय बघितलंय तर आपापले नंबर्स कसे वाढतील याचाच विचार हा दोन्ही पक्षांनी केलेला आपल्याला बघायला मिळतोय. पण याच्यातनं नुकसान झालंय ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं. अगदी म्हणजे मी मुंबईपुरतं बोलणार नाही, अगदी बाहेरसुद्धा अशा पद्धतीचा प्रयोग हा भाजपकडनं शिंदे सेनेच्या बाबतीमध्ये झालेला आहे. म्हणजे आता काही ठिकाणी, आता मुंबईमध्ये एकच प्रभाग आहे, पण काही ठिकाणी एका प्रभागामध्ये 4 वॉर्ड आहेत. अशा 4 वॉर्डमधनं जेव्हा 3 वॉर्डमधनं जर का भाजपचा उमेदवार असेल आणि एका वॉर्डमध्ये शिंदे सेनेचा उमेदवार असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेचा प्रचार केलेला नाही, अशा देखील अनेक गोष्टी या समोर आलेल्या आहेत किंवा आता येत आहेत. आता याच्यामध्ये समाधान सरवणकर हे बोलले, हळूहळू आता काही लोक पुढे येऊन बोलतील का, बोलतायत का हे बघणं देखील खूप महत्त्वाचं ठरेल. पण अशा पद्धतीचं पुढे येऊन जर आता अनेक मुद्दे जर का उपस्थित व्हायला लागले तर मात्र महायुतीत हा भडका होणार आहे, हे मात्र नक्की आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की
जसं आपण म्हणतोय भाजपनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काम केलं नाही, तसं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा भाजपचं काही बाबतीमध्ये काम केलेलं नाही आहे, अशी देखील एक चर्चा आहे. त्याच्या बाबतीमध्ये आत्ताच भाजपकडनं गेल्या कालपासून एक चर्चा सुरू झाली आहे. जसं समाधान सरवणकरांनी तक्रार केली त्याप्रमाणे भाजपचे नेते आणि कार्यकर्तेसुद्धा आता म्हणू लागलेले आहेत की शिवसेनेनं आमचे उमेदवारांचा प्रचार केला नाही, त्यामुळे आम्ही 89वर आमचा गाडा आडला, नाहीतर मुंबईमध्ये आणखीन जास्त संख्याबळाने भाजप विजयी झालं असतं. अशा पद्धतीचे आता आरोप प्रत्यारोपसुद्धा हे व्हायला लागलेत. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही. याला कारण असं आहे की एकनाथ शिंदेंना हे अगदी पक्क माहिती आहे की भाजपचा जो वारू उधळलेला आहे, म्हणजे सर्वत्र सध्या भाजपचे उमेदवार, आपण जर महाराष्ट्रातला आता 29 महापालिकांचा विचार केला तर भाजपचे उमेदवार हे बहुसंख्येनं निवडून आलेले आहेत. म्हणजे एक नंबरचा पक्ष हा भाजप आहे. 25 महापालिकांमध्ये भाजप आपली सत्ता आणतोय अशी स्थिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हे पक्क माहिती आहे की भाजपचा वारू आपण जर का रोखला नाही, भाजपचं संख्याबळ कमी व्हायला जर आपण काम केलं नाही तर मात्र याचा सर्वाधिक फटका, याचा सर्वाधिक तोटा कोणाला होऊ शकतो, तर तो आपल्याला होऊ शकतो. आणि हे एकनाथ शिंदे जाणून आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की काटशहाचं काम हे दोन्ही पक्षांकडनं झालेलं आहे. आता याचा मुंबईपुरता जरी विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये भाजपने 130 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडून किती आलेले आहेत? 89 निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने किती उभे केले? तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जवळपास 90 उमेदवार उभे केले आणि त्यातनं निवडून आलेले आहेत ते फक्त 29 उमेदवार निवडून आलेले आहेत. यामध्ये त्यांची संख्याही कमी राहिली, यामध्ये एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेटसुद्धा कमी राहिला. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही 45 ते 50च्या आत अडेल असं वाटत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एक करिश्मा करून दाखवला. 65 उमेदवार हे ठाकरे सेनेचे निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचे उमेदवार मात्र किंवा एकनाथ शिंदेंची संख्या ही 29वरच अडलेली आपल्याला बघायला मिळते आहे. आता ही अडली म्हणजे याच्यामध्ये काम झालेलं नाही आहे. महायुती म्हणून कार्यकर्त्यांनी एकमेकांचा प्रचार केलेला नाही आहे, तर त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे असं एकनाथ शिंदेंच्या एकूण कार्यकर्त्यांची, उमेदवारांची, सगळ्यांची भावना निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये भाजपचं राजकारण नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर का एकनाथ शिंदेंचे मुंबईमध्ये जर का उमेदवार आपण आता 29 जे आलेले आहेत या आकड्यांकडे बघतोय, जर हा आकडा कदाचित 45 पर्यंत जरी पोचला असता तर काय झालं असतं, तर एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढली असती. आज एक लक्षात घ्या, आज महापौर पदावरनं म्हणजे 29 आकडा असताना सुद्धा एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा एकनाथ शिंदे जोरदार बार्गेनिंग करतायत आणि ते त्यांच्या मुद्द्यांवरनं हटायला तयार नाही आहेत. अगदी हा वाद आता त्यांनी दिल्लीपर्यंत नेहमीप्रमाणे नेलेला आहे, पण तरी ते जोर लावून आहेत. जर का समजा 45 पर्यंतचा आकडा जर का शिंदे सेनेनं गाठला असता तर एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली असती. त्यांनी सहजासहजी महापौर पद हे भाजपला मिळू दिलं नसतं, अशी देखील स्थिती निर्माण झालेली असती. किंवा इतर देखील जी महत्त्वाची पदं आहेत त्या पदांवर सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी अडवणूक केली असती. किंवा आज MMR रिजन या पट्ट्यावर जे भाजपाचं सर्वाधिक लक्ष आहे, या MMR रिजनमध्ये काम करताना, विकास प्रकल्प राबवताना किंवा विकासाची कामं करताना त्यांना सगळ्यात मोठा अडथळा निर्माण झाला असता, तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा. या सगळ्या गृहीतकांना एकत्रित धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाजपने अशा पद्धतीचं काम म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचं काम हे केलं असावं, अशा पद्धतीची एक स्थिती आपल्या समोर नक्की येते. आता याच्यामध्ये असं आपण का म्हणतोय, एक लक्षात घ्या, आता जे हे महायुतीमधले 2 पक्ष आहेत, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप, आता दोघांनाही हे माहिती झालेलं आहे. आज जर का तुम्हाला कोणी विचारलं की भाजपचा खरा शत्रू कोण आहे, तर भाजपचा खरा शत्रू हा उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी नाही किंवा काँग्रेससुद्धा नाही. भाजपचा खरा शत्रू आहे
तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना. तो अनेक टप्प्यांवर त्यांचा मोठा शत्रू होऊ पाहतोय. एक तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंतच्या या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीपर्यंत जर का तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ग्राफ बघितला, त्यांचा स्ट्राईक रेट बघितला, तर तो अधिक राहिलेला आहे. आणि हे जेव्हा भाजपला समजतंय तेव्हा भाजप आणि त्यातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सगळ्यात मोठा अडसर जर भाजपचा असेल तर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. आता हे जर भाजपला वाटतं तर हे एकनाथ शिंदेंना वाटत नसेल का? आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं सुद्धा उद्धव ठाकरे हा त्यांचा शत्रू नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी एक व्हिडिओ पुढे जाऊन करणार आहे. म्हणजे आत्ता देखील जी समीकरणं सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत की मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी जे समर्थन दिलेलं आहे, या समर्थनाचा अर्थ काय काढायचा, या समर्थनाचा अर्थ काय काढायचा याच्या बाबतीतला व्हिडिओ मी करणार आहे. पण याच्यातनं एक आपण लक्षात घेऊयात. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही दुखावली कुठे? जेव्हा शिंदे शिवसेना तोडून त्यांनी वेगळा गट तयार केला, त्यामुळे उद्धव ठाकरे दुखावलेले आहेत. आज उद्धव ठाकरेंनी जरी एकनाथ शिंदेंसाठी दारं बंद केलेली असली तरी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसाठी किंवा त्यांच्या शिवसेनेसाठी दारं बंद केलेली आहेत का? तर अजिबात नाही. तुम्ही कोणत्याही निवडणूक प्रचारामध्ये बघा, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना अगदी टार्गेट केलेलं आहे. त्यांना वाटेल त्या शब्दामध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे आणि ते स्वाभाविक आहे. कारण तुम्ही पक्ष पळवलात, तुम्ही चिन्ह पळवलं आणि त्यामुळे तो उद्रेक किंवा तो संताप हा येणं स्वाभाविक आहे. पण कुठल्याही निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल किंवा उद्धव ठाकरेंबद्दल कधीही कोणत्याही कडक शब्दांमध्ये टीका केलेली नाही आहे. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंनी आपली दारं उघडी ठेवलेली आहेत. पुढे जाऊन काही वेगळं समीकरण घडणार आहे का, घडू पाहतंय का, पडद्यामागनं काही वेगळ्या हालचाली सुरू आहेत का, हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमधनं नक्की बघणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं नक्की आहे की भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दोघांनाही कळून चुकलेलं आहे की आपले एकमेकांचे शत्रू आपणच आहोत. त्यामुळे त्या दृष्टीतनं आता दोघंही आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत. आत्तापर्यंत भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कट टू साईज करण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने त्यांची जी स्पेस आहे ही शाबूत ठेवलेली आपल्याला बघायला मिळते. अगदी मुंबई देखील आपण बघितलं तर मुंबईमध्ये 29 जागा या त्या अर्थाने कमी आहेत, पण तरीही ज्याला आपण म्हणतो की त्यांनी परत एकदा की आपली स्पेस चर्चा ही त्यांनी शाबूत ठेवलेली आहे. म्हणजे कुठेही तो एकदम कमजोर पडलाय का, तर तसं होऊ दिलेलं नाही की 10-12 जागांवरच एकनाथ शिंदेंची शिवसेना आलेली आहे. तसं होऊ दिलेलं नाही. 29 जागा आलेल्या आहेत. अर्थात अपेक्षेप्रमाणे आलेल्या नाहीत, त्यांना मुंबईकरांनी स्वीकारलेलं नाही, हे देखील तितकंच जरी सत्य असलं तरीही एकनाथ शिंदेंनी आपली स्पेस शाबूत ठेवली आहे. ती मुंबईमध्ये ठेवली आहे. ठाण्यातला बालेकिल्ला एकनाथ शिंदेंनी पुन्हा आपल्याकडे खेचून आणलेला आहे. म्हणजे तिथे 2 नंबरवर भाजप गेलेली आहे. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर दोघंही बरोबरीनं आहेत, म्हणजे तिथंही शिंदे वरचढ ठरलेले आहेत. अगदी नाशिकचा आपण विचार केला तर नाशिकमध्ये सुद्धा भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येऊ शकत नाही शिंदेंच्या मदतीशिवाय. त्यामुळे शिंदेंनी आपली स्पेस मात्र शाबूत ठेवलेली आहे. नवी मुंबईमध्ये तर शिंदेंच्या बाबतीमध्ये गणेश नाईकांनी ज्या पद्धतीने टीका केलेली आहे की असं वाटलं होतं की इथे महायुती ब्रेक होती की काय, महायुती तुटती की काय, पण तरीही त्या नवी मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे कुठेही कमजोर पडलेले नाहीत. नक्कीच 1 नंबरचा पक्ष जरी भाजप असला तरी एकनाथ शिंदेंनी आपलं वजन काय आहे ते तिथे दाखवून दिलेलं आहे. आता या सगळ्याचा हा व्हिडिओ करण्यामागचा सगळ्याचा हे काय आहे तर सरवणकरांनी जी काही ठिणगी टाकलेली आहे त्याचा भडका येणाऱ्या काळामध्ये उडणार आहे. अशा परिस्थितीची अशी स्थिती ही आता आपल्याला बघायला मिळते. याची 2 कारणं मी आता जाता जाता तुम्हाला सांगतो. एक म्हणजे अमित शहा जेव्हा मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की आता आपल्याला कुबड्यांची गरज नाही आहे. त्यातली एक कुबडी हटवण्यामध्ये भाजप आता जवळपास यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अजित पवारांना त्यांनी दूर केलेलं आहे. आता अजित पवारांची अशी अवस्था आहे की सत्ता सोडावी का आपल्या काकांबरोबर पक्ष विलीन करून आपण त्यांच्याबरोबर भाजप विरोधामध्ये लढवावं, अशा स्थितीमध्ये अजित पवार येऊन ठेपलेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये भाजपला तशा पद्धतीचं आत्ता लगेच काम करता येणार नाही आहे, कारण भाजप
मुंबईमध्ये तरी स्वबळावर कधीही सत्ता आणू शकत नाही याची भाजपला पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी भाजप हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुरवाळत राहणार हे तितकंच नक्की आहे. पण आता या सगळ्या माध्यमातून भाजपाची जी वाटचाल आहे ही 100% भाजप या दिशेनं ती सुरू झालेली आहे. 2029 मध्ये भाजपला स्वबळावरच सगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं भाजप आत्तापासून काम करत आहे आणि त्या दृष्टीनं भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कट्टू साईज करण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आपल्याला या निमित्ताने म्हणावं लागेल. त्यामुळे सरवणकरांनी टाकलेली ठिणगी ही भडक्यामध्ये रूपांतरित होते का आगामी काळामध्ये हेच आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माझा हा विषय जर का पटला असेल, मुद्दा जर का पटला असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका.